बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है तो तुम भी कहो। हमने जो भी बोले अपने यारा, अपना जहाँ है सबसे प्यारा। आओ हमने जो भी बोले अपना यारा, अपना जहाँ है सबसे प्यारा। हमने कहा है जो तुम भी कहो। चलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं। जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं। जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है। जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है। हमने कहा है जो तुम भी कहो। दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान।
कर ढगाला उन्हाची केवढी झळ अकबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अकबाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अकबाई फुगले नदीचं पोट डोंगरातून धावले पाण्याचे लोट पिऊन फुगले नदीचं पोट नदीभर केला कोणी चहा 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 नदीभर केला कोणी चहा 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 अरे वा एक कप पिऊन तरी पहा अगोबाई उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार उन्हाच्या डोळ्याला पाण्याची धार अकबाई करून आले पाणी पहायला ओले ओले हो ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन पाणी आभाळाने भरता खिशात ऊन पाणी आभाळाने भरता खिशात निळ्या निळ्या शर्टावर रंग आले सात अकबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अकबाई
दाजी पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. हे सुंदर वरदान जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत का? तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. आई म्हटलं जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा. कसं सांगू, कसं शिकवू तुला?